नमस्कार, KS डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण 38 साईजचा 4 टक्स ब्लाउज कसा शिवायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मी इथे अगोदर फ्रंट साइड शिलाई टाकून घेणार आहे। तर त्यासाठी आपण हे टक्स टाकून घेतलेले आहेत कटिंग करताना ब्लाउज, आणि याला आता फोल्ड करून घ्यायचे असं दोन्ही साइडने आणि शिलाई टाकून घ्यायची आहे। तर शिलाई टाकताना आपल्याला शिलाई जी असते ती बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे धागा लांब ठेवायचा नाही आहे, जास्त जवळ करून घ्यायचा आहे, म्हणजे एक एक शिलाई टाकली तरी ब्लाउज उसवणार नाही, आपला टक्स व्यवस्थित टाकल्या जातील। तर अशी शिलाई टाकून घ्यायची आहे सर्व चारही टक्सला। तर हा आपला बघा खालचा टक्स आहे क्रॉसपट्टी साईडचा, तर तिथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून हा टक्स दिलेला आहे। आणि हे बाकीचे जे 3 टक्स आहेत तर याला शिलाई मार्जिन तुम्ही बघू शकता खूप कमी आहे, किंचित असं सोडलेलं आहे आणि टक्स दिलेले आहेत। तर आता या साईडचे सुद्धा तसेच टक्स टाकून घेऊ, समोरासमोर ठेवले दोन्ही पार्ट, म्हणजे उलट्या साईडने टक्स टाकला जाणार नाही। आणि आता याला खालच्या साईडने टाकून घ्यायचे टक्स सेम त्यासारखेच। दोन्ही पार्ट टक्स टाकून झालेले आहेत। आता क्रॉस पट्ट्या घेतल्यात आपण, तर क्रॉस पट्टीला इथे खालच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे। इथे शिलाई टाकताना खालच्या साईडने बघा अर्धा इंच मधलं अर्ध अंतर असतं, तितकं अंतर ठेवून आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची आहे। परत एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे एकूण 2 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला। क्रॉसपट्टी आता सरळ करून घेतली आहे, शिलाई आतल्या बाजूला घालून घ्यायची आहे अशी, आणि क्रॉसपट्टी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। छोटा असं मोठा भाग समोरच्या साईडला, म्हणजे बटन काच बटन पट्टी साईडला, आणि छोटा भाग फिटिंग साईडला, आणि थोडी थोडी क्रॉसपट्टी व्यवस्थित करत या फ्रंटला जोडून घ्यायची आहे। थोडासा कोपरा कट केलाय आणि इथे परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे। 2 शिलाई टाकायच्या आहेत तिथे सुद्धा। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची असते। हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचे। आता इथे सुद्धा तशीच जोडून घेऊ क्रॉसपट्टी सेम। शिलाई मार्जिन बघा अर्धा इंच घेतलेला आहे। तर दोन्ही साइड आपल्या क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत। तर इथे मी आता ही हुक आयपट्टी जोडून घेत आहे एकदा बेताच्या ब्लाउज सोबत। तर हे बघा किंचित असं जास्त भरत आहे, तर हे आपलं गोठ लावताना गोठामध्ये फोल्ड केला जाईल आणि गळा आपला व्यवस्थित आहे तेवढा मापाचा होऊन जाईल। आता इथे 2 इंच पट्टी घेतलेली आहे काच बटन पट्टी लावण्यासाठी। तर इथे अगोदर काच पट्टी लावणार आहे मी डाव्या साइडचा जो आपला पार्ट असतो त्या साइडला। तर ही 2 इंच पट्टी घेतलेली आहे आणि वरच्या साइडने फोल्ड करून लावायची असते आपल्याला। ही पट्टी जोडताना शिलाई मार्जिन खूप कमी सोडायचं आहे आपल्याला, जास्त सोडण्याची गरज नसते इथे। हुकाई पट्टी कशी जोडायची याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती आहे, चेक करून घ्या प्लीज। आता फोल्ड करून वरच्या साइडने एक शिलाई देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राचा कट करून घेतलेला आहे आणि पूर्ण आतल्या साइडला फोल्ड करून घ्यायची पट्टी आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे परत। आता उजव्या साइडला आपल्याला बटन पट्टी लावून घ्यायची आहे। तर बटन पट्टी लावण्यासाठी 4 इंच पट्टी घेतलेली आहे मी, डबल फोल्ड करून घेतली आहे। आणि बटन पट्टी लावताना आपल्याला उलट्या बाजूने लावावी लागते बघा। हा पार्ट मी उलटा घेतलाय, उलट्या साइडने जोडायला सुरुवात करत आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून
ही पट्टी आपण जोडलेली आहे। आता फोल्ड करून परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची। आणि आता समोरच्या साइडना असं फोल्ड करायचे आणि त्याच्यावर एक परत शिलाई देऊन घ्यायची। दोन्ही साइड आता रेडी झालेले आहेत। आता ही बॅक साइड घेतली आहे। बॅक साइडला आता शोल्डर पासून आणि खालून असं व्यवस्थित सेंटर मधून घ्यायचं आहे, फोल्ड करून आणि टक्स टाकून घ्यायचे आहेत पाठीमागील। दोन्ही टक्स टाकून घेतलेत। आता ही पट्टी लावून घ्यायची आहे खालच्या साइडने। 1.5 ते 2 इंच ही पट्टी घेतली आहे आणि अशी सरळ बाजूने ठेवलेली आहे बॅक साइडच्या आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे। तर इथे शिलाई मार्जिन बघा अर्धा इंच घेतले, अर्धा इंचला किंचित असं कमी आहे। आणि आता एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे पट्टी अशी करून। आता पट्टी पूर्ण आतल्या साइडला फोल्ड करून घ्यायची आहे आणि थोडीशी इथे अशी फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे। पूर्ण आतल्या साइडला फोल्ड केली आहे ही पट्टी। बॅक साइड रेडी आहे। आता बॅक साइड वरती फ्रंट साइड ठेवून घ्यायची आहे आणि शोल्डरला एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे। तर इथे शिलाई टाकताना किंचित शिलाई मार्जिन सोडायचं आहे, कारण आपल्याला परत ब्लाउज उलटा करून शोल्डरला शिलाई टाकून घ्यायची आहे। ही तात्पुरती शिलाई टाकायची आहे थोडंसं मार्जिन सोडून। तर हे बघा किती मार्जिन सोडले मी, खूप कमी आहे। आणि आता ब्लाउज उलटा केलेला आहे आणि इथे आता अर्धा इंच किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी अंतर ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे। दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत इथे शोल्डरला सुद्धा। आता गोठ लावून घ्यायचा आहे। तर गोठ लावण्यासाठी 1/2 इंच ते 1 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि एक साइडने फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची आहे या पट्टीला। थोडीशी समोरच्या साइडने फोल्ड करून घ्यायची बघा आणि अशी जोडून घ्यायची आहे इथे। गोठ लावताना सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन हे अर्धा इंच मधलं अर्ध अंतर असतं, तितकं अंतर सोडून ही शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला गोठ लावण्यासाठी। गोठ लावताना कपडा कुठलाही खेचायचा नाहीये, अलगद हाताने दोन्ही सुद्धा कपडे आपल्याला फक्त सरळ करायचे आहेत आणि शिलाई टाकून घ्यायची। ओढायचा नाहीये कपडा अजिबात, हलक्या हाताने शिलाई टाकून घ्यायची, व्यवस्थित फिनिशिंग मध्ये गोठ येतो। इथे सुद्धा बघा थोडंसं फोल्ड करायचं आहे शेवटी आपल्याला आणि शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे गोठ बनवल्यानंतर
इथे दोरे निघत नाही फोल्ड केल्यामुळे। आणि आता हा गोठ आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून हवा तितका रुंदीमध्ये गोठ आपल्याला लावून घ्यायचा आहे। गोठ लावून झालेला आहे। आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बाही तुरपाई करून घेतलेली आहे मी हाताने, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेली आहे बघा तुरपाई। आणि आता इथे बाही अशी सेंटरला ठेवून घ्यायची आहे। छोटा मोठा पार्ट बघून घ्यायचा आहे बाहीचा। हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचे, छोटा भाग इकडच्या साईडला आणि मोठा भाग पलीकडच्या साईडला। आणि अशी आता हे बघा पार्ट चेक करून घ्यायचे अगोदर आणि सेंटरपासून बाही आपल्याला जोडून घ्यायची असते। सेंटरपासून एक एक साईड जोडली म्हणजे बाही आपली व्यवस्थित जोडल्या जाते, कमी जास्त होत नाही इकडे तिकडे। आता इथे थोडंसं कमी पडत आहे मला बाहीला, तर मी आता इथे जॉईंट देऊन घेणार आहे। तर बघा ही थोडीशी पट्टी घेतली आहे आणि आता ही थोडीशी अशी फोल्ड करायची आहे आणि इथे ठेवून घ्यायची आहे। आता बाहीला जॉईंट करून घेऊ, एकदा शिलाई टाकून घेऊ वरच्या साईडने बाही आणि ही पट्टी। अगोदरसुद्धा हा आपण जॉईंट देऊ शकतो, पण मला वाटलं होतं हे पुरेल बाहीला, त्यामुळे मी जॉईंट दिला नव्हता। तर नंतरसुद्धा आपण अशा प्रकारे जॉईंट देऊ शकतो। आता इकडची साईड बघा जॉईंट करून घ्यायचा आहे बाही। इकडून सुद्धा कमी पडत आहे, त्यामुळे आता इथे सुद्धा जॉईंट द्यायचा आहे। तर ही पट्टी घेतली आहे मी, एक साईडने फोल्ड करून घेत आहे आणि अशा प्रकारे इथे ठेवून घ्यायची आहे। वरच्या साईडने पट्टीवर एक शिलाई देऊन घ्यायची। आता ही बाही आपली तयार झाली आहे पूर्ण व्यवस्थित शेवटपर्यंत। आता परत एक बाहीला शिलाई टाकून घ्यायची आहे, 2 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे सुद्धा। आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला बाही जोडायची असते। आता या साईडची बाही जोडून घ्यायची आहे। तर मी इथे आता अगोदरच जॉईंट देऊन घेणार आहे बाहीला। तर या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि याला अगोदर शिलाई टाकून घ्यायच्या आहेत। तर इकडच्या साईडला सुद्धा जॉईंट देऊन घेऊ। आता सेम ती बाही जोडली तशीच ही सुद्धा सेंटरपासून जोडून घेऊ। शिलाई मार्जिन बघू शकता तुम्ही इथे अर्धा इंच घेतले व्यवस्थित। आणि आता फिटिंग करून घ्यायची आहे। तर ब्लाउज असा उलटा ठेवून घेतलेला आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून एक शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला अगोदर। इथे कुठलेही मोजमाप काही घेतलेलं नाही आहे, डायरेक्टली ब्लाउज जोडायचा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून। बाही सरळ करून घ्यायची अगोदर अशी
आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे बाहीला सुद्धा। आता इथे बाहीची फिटिंग बघायची आहे, तर ही आपली गुंडी साईड आहे, तर ही इथे सुद्धा गुंडीची साईड घेतली आहे आणि त्यावरती बाही अशी ठेवून घ्यायची आहे आणि टिक मार्क करून घ्यायची आहे बाही फिटिंगची। एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे हे। आता सेम इकडच्या साईडला सुद्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून एक शिलाई टाकून घेते। आता इथे सुद्धा काजी साईड बाही आहे, त्यामुळे काज साईडची बाही घेतली आहे आणि फिटिंगची टिक मार्क करून घेत आहे। आता मोजायची आहे आपल्याला कंबर, तर कंबर मोजण्यासाठी बेताचा ब्लाऊज आणि हा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने बघा या दोन्ही पट्ट्या अशा व्यवस्थित टाईट करून मोजून घ्यायच्यात। तर ह्या ब्लाऊजची आपली एवढी पट्टी एक्स्ट्रा आहे, तर ही अशी इथे डबल फोल्ड करून घेतली बघा आणि याला परत एकदा फोल्ड करायचं। हे किती भरते टेपने एकदा मोजून घ्यायचे। तर हे आपलं 1.5 इंच आहे, तर आता दोन्ही साईडने आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे। असं 1.5 इंचवरती टिक मार्क करून घेतली आहे आणि आता फिटिंग करून घ्यायची। 2 वेळा फोल्ड केलं तर आपण उरलेला कपडा, त्यामुळे दोन्ही साईडने आपलं 1.5 इंच अंतर येणार आहे। आणि ही बाहीची फिटिंगची आपण टिक मार्क करून घेतलेली आहे आणि फिटिंग करून घ्यायची अशा प्रकारे। ही आता आपली फिटिंग झालेली आहे। एक्स्ट्रा शिलाई तुम्ही हव्या तितक्या टाकू शकता। आता सेम या साईडला सुद्धा 1.5 इंच सोडत आहे आणि टिक मार्क करते 1.5 इंचवरती आणि फिटिंग करून घ्यायची आहे। तर ब्लाऊज आपला आता शिवून रेडी झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।